Good afternoon, everyone. How are you all? Welcome to my channel Deepa's Education Adda. ऑप्टिक्सच्या 7व्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आत्तापर्यंत आपण 6 व्हिडिओ कंप्लीट केलेले आहेत. लाईटशी संबंधित रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट यासारखे काही फिनॉमिनॉन आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये स्टडी केले. या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत डिस्पर्शन ऑफ लाईट. हा डिस्पर्शन ऑफ लाईट फिनॉमिनॉन स्टडी करण्यासाठी आपल्याला एका ऑप्टिकल ऑब्जेक्टची गरज पडते आणि त्याचं नाव आहे प्रिझम. मागील काही इयत्तांमध्ये सुद्धा तुम्ही प्रिझमबद्दल बरीचशी माहिती मिळवलेली आहे. आपण प्रिझमचा वापर करून डिस्पर्शन ऑफ लाईट मिळवतोय. म्हणजे डिस्पर्शन ऑफ लाईट ऑब्टेन करण्यासाठी आपल्याला प्रिझमची गरज आहे. मग मला असं वाटतं की काही विसरलं असेल मागच्या काही स्टँडर्ड्समधलं, तर आता आपण पुन्हा एकदा ते रिव्हाइज करूयात. व्हॉट इज प्रिझम? कारण प्रिझमचा वापर करूनच आपल्याला काय करायचं आहे तर डिस्पर्शन घडवून आणायचं. ठीक आहे, बोर्डवर तुम्हाला दिसतंय बघा, ए प्रिझम हा काय आहे तर ट्रान्सपॅरंट मीडियम. जसं की आपण म्हणतो की पहिलं एक मीडियम आहे रेअरर, दुसरं एक मीडियम आहे डेन्सर, की लाईट रेअरर मीडियममधून ट्रॅव्हल होतो आहे आणि जातो आहे, एंटर होतो आहे डेन्सर मीडियममध्ये, आणि आपण बघतो आहे की लाईटचं रिफ्रॅक्शन ऑकर होतं आहे. काही लाईट आला त्याच माध्यमात परत जातो आहे, म्हणजे रेअररकडून येतो आहे आणि पाथ चेंज करून पुन्हा रेअररमध्ये जातो आहे. मग आपण त्याला म्हणतो आहे की इथं झालं रिफ्लेक्शन ऑफ लाईट. तर रेअरर मीडियम, डेन्सर मीडियम आहेत काय तर माध्यम आहेत की ज्या माध्यमातून लाईट ट्रॅव्हल होऊ शकतो. बरोबर आहे ना? ऑप्टिकल मीडियम आहेत अशी मीडियम की ज्या मीडियममधून लाईट ट्रॅव्हल होऊ शकणार आहे. मग प्रिझम हे सुद्धा काय आहे तर एक ट्रान्सपरंट मीडियम आहे. बाउंडेड बाय 2 साइड्स, 2 साईडने बांधला गेलेला असा तो प्रिझम आहे. त्या 2 साईड कशाच्या तयार झालेल्या आहेत तर बाय प्लेन सरफेसेस इनक्लाइन टू इच अदर. एकमेकांना तिरकसपणे अशा एकमेकींच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या 2 साईड्सने मिळून जे एक ट्रान्सपरंट मीडियम तयार होतं आहे त्याचं नाव आहे प्रिझम. ठीक आहे, प्रिझमची डायग्राम तुम्हाला दिसते बोर्डवर ड्रॉ केलेली, की ज्यामध्ये आहे बेस, रिफ्रॅक्टिंग सरफेस, अँगल ऑफ प्रिझम, रिफ्रॅक्टिंग एज ऑफ प्रिझम आणि त्याच्यानंतर आहे रिफ्रॅक्टिंग सरफेस. रिफ्रॅक्टिंग सरफेस 2 आहेत बघा. आपण ज्याला म्हणतोय की ट्रान्सपरंट मीडियम आहे बाउंडेड बाय 2 साइड्स बाय प्लेन सरफेसेस इन्क्लाइंड इच अदर, ते हे सरफेसेस आहेत. हा एक सरफेस, हा एक सरफेस. डायग्रामवरून नाही ना पटपट लक्षात आलं, तुम्हाला मी प्रिझमच दाखवते. बघा माझ्या हातामध्ये जी वस्तू आहे ना ती आहे प्रिझम. दिसतं तुम्हाला? बघा 3 साईड्स आहेत, पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी. हा ना, पाहताय? हे पहा, हा आहे प्रिझम की ज्याचा वापर करून तुम्ही लाईटचा डिस्पर्शन हा फिनॉमिनॉन स्टडी करणार आहात. ठीक आहे, मग जसं इथं डायग्राममध्ये प्रिझम दाखवलेला आहे मी ही तसाच ठेवते. बघा ही जी एक साईड आहे ती खाली ठेवते. ठीक आहे, ठेवली. बघा बरं, ही जी खालच्या बाजूला ठेवलेली साईड, ही साईड तिला मी म्हणते त्या प्रिझमचा बेस. ठीक आहे, आता इथं एक सरफेस तयार झालेला दिसतोय आणि इथं एक सरफेस आहे. हे त्या प्रिझमचे काय आहेत तर रिफ्रॅक्टिंग सरफेस आहेत. बघा जसं की मी इथं लिहिलं रिफ्रॅक्टिंग सरफेस, रिफ्रॅक्टिंग सरफेस. इथं जो तयार होईल आता पहा, इथं जो अँगल तयार झालेला आहे हा तो आहे अँगल ऑफ प्रिझम. ठीक आहे, या दोन्ही सरफेसला, हा पहिला सरफेस आणि हा दुसरा सरफेस बघा ना, असे तिरकस आहेत ना एकमेकांना कनेक्ट झालेले, या दोघांना जोडणारी जी लाईन आहे ही ती लाईन, तिला आपण म्हणतोय रिफ्रॅक्टिंग एज ऑफ प्रिझम. काय म्हणणार हिला? रिफ्रॅक्टिंग एज ऑफ प्रिझम. बेस कुठं आहे? जी साईड मी खाली ठेवलेली आहे. रिफ्रॅक्टिंग सरफेसेस कुठं आहेत? हे 2 रिफ्रॅक्टिंग सरफेसेस, एक इथं आहे, दुसरा इथं आहे. ठीक आहे, अँगल ऑफ प्रिझम कुठं दिसतोय तुम्हाला? हा तो अँगल ऑफ प्रिझम, हा तो अँगल ऑफ प्रिझम.
आणि रिफ्रॅक्टिंग एज ऑफ प्रिझम कुठं आहे, तर ती रिफ्रॅक्टिंग एज ऑफ प्रिझम. ठीक आहे, प्रिझम तर तुम्हाला समजतोय. आता डेफिनेशन्स आपण पाहूयात की आपण बेस कोणाला म्हणायचं, प्रिन्सिपल सेक्शन ऑफ प्रिझम काय असतो, किंवा रिफ्रॅक्टिंग एज ऑफ प्रिझम म्हणजे नक्की काय ते आपण पाहूया. ठीक आहे, हे पहा, हा जर मी असा उभा करत असेल, हा असा, तर इथं त्याचा बेस आहे. मागच्या बाजूला गेली रिफ्रॅक्टिंग एज ऑफ प्रिझम, इथं तयार होतोय अँगल ऑफ प्रिझम, हा तयार झाला अँगल ऑफ प्रिझम, आणि हा आहे रिफ्रॅक्टिंग सरफेस. हो की नाही, ही साईड असेल रिफ्रॅक्टिंग सरफेस, आणि ही सुद्धा काय आहे तर रिफ्रॅक्टिंग सरफेस, की ज्यावर लाईट इन्सिडेंट होणार आहे, आतमध्ये जाणार आहे, आणि आतून रिफ्रॅक्ट होऊन तो पुन्हा काय होणार आहे तर बाहेर येणार आहे. ठीक आहे, आणि बाहेर येत असताना तुम्ही स्टडी कराल डिस्पर्शन ऑफ लाईट हा फिनॉमिनॉन. ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या. प्रिझमबद्दल जेवढं काही मी बोलली ते कळतंय तुम्हाला. प्रिझम हा काय आहे तर प्रिझम इज अ ट्रान्सपरंट मीडियम बाउंडेड बाय टू साइड्स बाय प्लेन सरफेसेस इन्क्लाइंड टू इच अदर. ठीक आहे, ठेवा लक्षात. जाऊयात पुढं. बघा, प्रिझमच्या बाबतीत पहिली डेफिनेशन आपण पाहूयात. रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम, किंवा ज्याला प्रत्येक वेळेस रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम असं म्हणण्याची गरज नाही आहे, तुम्ही नुसतंच अँगल ऑफ प्रिझम असं सुद्धा म्हणू शकताय. बघा, बोर्डवर तुम्हाला डेफिनेशन दिसते. द अँगल बिटवीन टू रिफ्रॅक्टिंग सरफेसेस ऑफ प्रिझम इज कॉल्ड रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम or simply angle of prism and it is denoted by angle A. अँगल ऑफ प्रिझम आहे ना, आपण अँगलचं साईन काढायचं आणि कॅपिटल एने तो अँगल रिप्रेझेंट करायचा. ठीक आहे, कुठं असतो तो अँगल, मगाशी पण दाखवला, आत्ता पण सांगते. हा रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे, हा सुद्धा रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे, आणि हे दोघं जिथं एकत्रित आले तो हा अँगल, हा, मग हा काय असणार आहे तर रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम किंवा सिम्पली अँगल ऑफ प्रिझम. राहील लक्षात. पुढची डेफिनेशन बघूयात आपण. रिफ्रॅक्टिंग एज ऑफ प्रिझम, द लाईन अलॉंग विच टू रिफ्रॅक्टिंग सरफेसेस मीट इच अदर इज कॉल्ड रिफ्रॅक्टिंग एज ऑफ प्रिझम. जिथं दोन्हीही रिफ्रॅक्टिंग सरफेस एकमेकांना येऊन कोइन्साइड होतील ती लाईन, त्या लाईनला काय म्हणायचं तर रिफ्रॅक्टिंग एज ऑफ प्रिझम. बघा, हा रिफ्रॅक्टिंग सरफेस, हा रिफ्रॅक्टिंग सरफेस मी म्हणते, आणि ही ती लाईन. प्रिझमचा बेस ज्यावेळेस मी खालच्या बाजूला ठेवला होता त्यावेळेस आपण असं म्हणत होतो की हा रिफ्रॅक्टिंग सरफेस, हा रिफ्रॅक्टिंग सरफेस, आणि यांना एकत्रित आणणारी ही लाईन म्हणजे काय होती तर रिफ्रॅक्टिंग एज ऑफ प्रिझम. याला काय म्हणायचं आहे, रिफ्रॅक्टिंग एज ऑफ प्रिझम. राहील लक्षात. पुढची डेफिनेशन बघा. बेस ऑफ प्रिझम, बेस कसा ओळखताल तुम्ही, द फेस अपोजिट टू द रिफ्रॅक्टिंग एज इज कॉल्ड बेस ऑफ प्रिझम. ही बघा, ही झाली रिफ्रॅक्टिंग एज ऑफ प्रिझम. याच्या अपोजिट साईड म्हणजे ही खालची बाजू, ही खालची बाजू, ही बाजू ती. ठीक आहे, म्हणजे हा काय असेल तर प्रिझमचा बेस असेल, आणि ही वरची लाईन काय असेल तर रिफ्रॅक्टिंग एज ऑफ प्रिझम. रिफ्रॅक्टिंग एज ऑफ प्रिझम, रिफ्रॅक्टिंग सरफेसेस, आणि खालच्या बाजूला काय आहे तर बेस ऑफ प्रिझम. ठीक आहे. प्रिन्सिपल सेक्शन, नेक्स्ट डेफिनेशन बघूया. ए सेक्शन ऑफ प्रिझम विच इज परपॅन्डिक्युलर टू इट्स रिफ्रॅक्टिंग एज इज कॉल्ड प्रिन्सिपल सेक्शन ऑफ प्रिझम. बघा, प्रिझमचा असा सेक्शन की जो परपॅन्डिक्युलर आहे कशाला तर रिफ्रॅक्टिंग एजला. बघा, पुन्हा एकदा प्रिझम दाखवते. ही झाली रिफ्रॅक्टिंग एज. या रिफ्रॅक्टिंग एजला परपॅन्डिक्युलर म्हणजे ही बाजू असेल ना, ही मागची बाजू किंवा ही पुढची बाजू, याला तुम्ही काय म्हणाल तर प्रिन्सिपल सेक्शन ऑफ प्रिझम. बघा ना, ही एज अशी, आणि परपॅन्डिक्युलर जर मला दाखवायचं असेल तर मी असं खालच्या बाजूला दाखवेल ना, असा, म्हणजे ही मागची बाजू किंवा ही बाजू की जी ह्या रिफ्रॅक्टिंग एजला परपॅन्डिक्युलर आहे. बघा, परपॅन्डिक्युलर आहे त्या साईडला, म्हणजे हा फेस किंवा हा फेस की जो या रिफ्रॅक्टिंग एज ऑफ प्रिझमला परपॅन्डिक्युलर आहे त्याला तुम्ही म्हणायचं
प्रिन्सिपल सेक्शन ऑफ प्रिझम. ठीक आहे, पुन्हा एकदा. ए सेक्शन ऑफ प्रिझम विच इज परपॅन्डिक्युलर टू इट्स रिफ्रॅक्टिंग एज इज कॉल्ड प्रिन्सिपल सेक्शन ऑफ प्रिझम. राहील ना लक्षात? जायचं पुढं. मी व्हिडिओला सुरुवात करत असतानाच असं म्हटलं की आपल्याला लाईटशी संबंधित डिस्पर्शन ऑफ लाईट हा फिनॉमिनॉन या व्हिडिओमध्ये शिकायचा आहे. तर डिस्पर्शन म्हणजे नक्की होतं काय हे आधी माहीत पाहिजे आपल्याला. ठीक आहे, म्हणून मी सगळ्यात आधी सांगते तुम्हाला डिस्पर्शन ऑफ लाईटची डेफिनेशन. बघा, डिस्पर्शन होतं लाईटचं म्हणजे होत काय असेल तर द सेपरेशन ऑफ व्हाईट लाईट इनटू इट्स कन्स्टिट्युएंट कलर आफ्टर पासिंग थ्रू ए प्रिझम इज कॉल्ड डिस्पर्शन ऑफ लाईट. इतर वेळेस समजा मी एक माध्यम घेतलं असतं एअर आणि दुसरं माध्यम असतं ग्लास, आणि आपण एक लाईट रे इन्सिडंट केला असता त्या ग्लासवर, तर असं झालं असतं ना की तो लाईट रे एअरमधून ट्रॅव्हल होत होत कशामध्ये गेला तर ग्लासमध्ये गेला. बघा, इथं ग्लास आहे सपोज, मग इथून लाईट रे आला. इथं मी नॉर्मल ड्रॉ करते पहिल्या माध्यमात आणि दुसऱ्या माध्यमात सुद्धा. आता तुम्हाला ते माहीत झालं. मग दुसऱ्या माध्यमात म्हणजे ग्लासमध्ये एंटर होत असताना लाईट काय झाला तर बेंड झाला. म्हणजे इथं जो फिनॉमिनॉन तुम्ही स्टडी केला तो आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. पण ज्यावेळेस हे दुसरं माध्यम ग्लास, वॉटर, ऑइल ह्यासारखं नसून प्रिझम आहे. प्रिझमच्या बाबतीत मात्र वेगळी केस आपण डिस्कस करणार आहोत. ती म्हणजे लाईट तर रिफ्रॅक्ट होतोच होतो, पण रिफ्रॅक्शन होत असताना लाईट त्याच्या कन्स्टिट्युएंट कलरमध्ये विभागला जातो. म्हणजे आपण असं म्हणतो की व्हाईट लाईटचे कन्स्टिट्युएंट कलर काय असतील तर रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो अँड व्हायलेट. म्हणजे ह्या 7 रंगांचं मिश्रण म्हणजे काय आहे तर व्हाईट लाईट आहे. प्रिझममधून ज्यावेळेस हा लाईट ट्रॅव्हल होतो त्यावेळेस हा लाईट नुसता रिफ्रॅक्टच होत नाही, तर तो त्याच्या कन्स्टिट्युएंट कलरमध्ये विभागला जातो. म्हणजे त्याचं सेपरेशन होतं. नुसतंच रिफ्रॅक्शन नाही तर सेपरेशनसुद्धा होणं व्हाईट लाईटचं त्याच्या कन्स्टिट्युएंट कलरमध्ये. आणि हे ज्यावेळेस घडतंय, हे घडवून आणण्यासाठी आपण प्रिझमची मदत घेतोय आणि या फिनॉमिनॉनला आपण म्हणतोय डिस्पर्शन ऑफ लाईट. म्हणजे प्रिझमच्या मदतीने व्हाईट लाईट त्याच्या कन्स्टिट्युएंट कलरमध्ये आपण सेपरेट केला की आपण असं म्हणायचं की आपण लाईटचं डिस्पर्शन घडवून आणलेलं आहे. कळतंय का? द सेपरेशन ऑफ व्हाईट लाईट इनटू इट्स कन्स्टिट्युएंट कलर आफ्टर पासिंग थ्रू ए प्रिझम इज कॉल्ड डिस्पर्शन ऑफ लाईट. प्रिझमची गरज का पडते कळलं ना तुम्हाला, की नुसतं रिफ्रॅक्शन नाही घडवून आणायचं, नुसता एक व्हाईट लाईट बेंड नाही करवायचा आपल्याला. दुसऱ्या माध्यमातून घेऊन जात असताना तो स्वतःचा पाथ चेंज करेल का तर त्याची व्हेलॉसिटी कमी झालेली असेल, आणि मग आपण जे काही स्टडी करू ते असेल रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. प्रिझममध्ये रिफ्रॅक्शन तर होईलच होईल आणि शिवाय काय होईल तर डिस्पर्शन ऑफ लाईटसुद्धा होईल. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. ठीक आहे, जायचं पुढं. द बँड ऑफ कलर कॉम्पोनंट्स ऑफ ए लाईट बीम इज कॉल्ड इट्स स्पेक्ट्रम. आपण असं म्हणतो की आता लाईटचा स्पेक्ट्रम मला मिळाला. स्पेक्ट्रम म्हणजे काय आहे तर एक कलर बँड आहे की जो त्या व्हाईट लाईटच्या कन्स्टिट्युएंट कलरपासून तयार झालेला आहे. आणि मग त्या बँडमध्ये हे सगळे कलर म्हणजे 7 रंग मला दिसणं, ते 7 रंग आपण ऑब्टेन केले म्हणजे डिस्पर्शन ऑफ लाईट आपण ऑब्टेन केला की आपण असं म्हणणार आहोत आपण प्रिझमच्या मदतीने डिस्पर्शन ऑफ लाईट फिनॉमिनॉन हा मिळवलेला आहे किंवा ऑब्टेन केलेला आहे. ठीक आहे. Sir Isaac Newton was the first to use a glass prism to obtain the spectrum of sunlight. सनलाईटचं त्याच्या 7 रंगांमध्ये की ज्या रंगांपासून तो सनलाईट तयार झालेला आहे त्यांचं डिस्पर्शन करण्याचं सगळ्यात पहिल्यांदा जे काम केलेलं आहे ते न्यूटन या सायंटिस्टने केलेलं आहे. ठीक आहे. त्यांनी सनलाईट वापरला होता डिस्पर्शनसाठी, आणि हे डिस्पर्शन घडवून आणण्यासाठी काय केलं होतं तर ग्लास प्रिझम वापरला होता. आपल्याला सुद्धा लॅबमध्ये तेच करून पाहायचं आहे, आणि त्यासाठी आधी आपल्याला शिकावं लागेल की डिस्पर्शन ऑफ लाईट नेमकं होतं कसं.
बघा डायग्रॅम आहे तिचं काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे, म्हणजे आपल्याला डिस्पर्शन हा फिनॉमिनॉन पटकन समजून येईल. ठीक आहे, बघा हा प्रिझम आहे, हे तर तुम्हाला कळलं. आता हा त्याचा रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे, हाही त्याचा रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे की जिथून लाईट रिफ्रॅक्ट होणार आहे आणि प्रिझममध्ये एंटर होणार आहे. व्हाईट लाईटचा एक रे इन्सिडंट होतो आहे. हे पहा, इथून व्हाईट लाईट आला आणि तो ह्या प्रिझमच्या रिफ्रॅक्टिंग सरफेसवर कुठल्या तरी एका पॉईंटला इन्सिडंट झाला. खूप सारा व्हाईट लाईट येईल, खूप सारे व्हाईट लाईटचे रेज येतील, पण मग आपल्याला आपल्या सेक ऑफ सिम्प्लिसिटीसाठी आपण कन्सिडर काय करतो, तर फक्त एकच रे कन्सिडर करतो. नाहीतर काही मुलींना प्रश्न पडू शकतो की मग व्हाईट लाईट म्हणजे काय एकच रे असतो का? तसं नाही आहे. आपल्याला डिस्पर्शन पटकन लक्षात यावं म्हणून आपण आपल्या सेक ऑफ सिम्प्लिसिटी केलेली ती ॲडजस्टमेंट आहे. ठीक आहे, मग बघा इथून व्हाईट लाईट एंटर होतो आहे, हा प्रिझमचा रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे. इथं ह्या पॉईंटला जाऊन तो इन्सिडंट झाला. आता जर नॉर्मल ग्लास असती तर काय झालं असतं, लाईट रिफ्रॅक्ट झाला असता, हो की नाही? पण इथं नुसता रिफ्रॅक्ट होत नाही, त्याचं बेंडिंग होत नाही, तर तो त्याच्या 7 कन्स्टिट्युएंट कलरमध्ये काय केला जातो आहे, विभागला जातो आहे, सेपरेट केला जातो आहे. बघा इथं दिसतात का, 1 2 3 4 5 6 अँड 7. आला त्याच दिशेने तो प्रिझममध्ये आहे, प्रिझममध्ये एंटर होतो आहे. प्रिझममधून बाहेर पडत असतानाही सपोज आपण असं इमॅजिन केलं की त्याने त्याचा पाथ नाही चेंज केला, तर तो असा सरळ निघून जाईल. हे डॉटेड लाईन दाखवण्याचं कारण असं की असं घडणार नाही आहे, आपण सपोजिशन करतो आहे. जर असं झालं असतं तर व्हाईट लाईट येतो आहे, प्रिझममध्ये एंटर होतो आहे, प्रिझममधून बाहेरही जातो आहे तो, पण एंटर होत असतानासुद्धा आतमध्ये आला लाईट, त्याही वेळेस त्याने पाथ नाही चेंज केला, आणि ज्यावेळेस तो बाहेर पडतोय त्याही वेळेस त्याचा पाथ नाही चेंज होतोय. तुम्हाला माहिती की असं पॉसिबल नाही आहे. पण जर असं झालं असतं तर, म्हणून जे पॉसिबल नाही पण मला त्यांचं सपोजिशन करायचं आहे अशा गोष्टी आपण डॉटेड लाईनने दाखवतो डायग्रॅममध्ये. ठीक आहे, मग हा तो व्हाईट लाईट, तुम्हाला माहिती आहे की तो प्रिझममध्ये एंटर झाल्यानंतर काय झालं असेल, तर त्याने त्याचा पाथ चेंज केला असेल. पाथ बदलण्यामागचं कारण काय, तर लाईटची कमी झालेली व्हेलॉसिटी, की ज्यावेळेस तो काय होतोय, रेअरर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये एंटर होतोय. आणि प्रिझमच्या बाबतीत स्पेशल केस काय असेल, व्हेलॉसिटी कमी झाली, पाथ चेंज झाला, लाईट रे बेंडही होतोय, पण बेंड होत असताना तो त्याच्या 7 कन्स्टिट्युएंट कलरमध्ये काय होतोय, तर विभागला जातोय. ठीक आहे, मग बघा आता प्रिझम घेऊन दाखवते तुम्हाला. हा प्रिझम, हा त्याचा रिफ्रॅक्टिंग सरफेस आणि हाही त्याचा रिफ्रॅक्टिंग सरफेस. आपण असं म्हणतो की इथून सपोज एक व्हाईट लाईट रे आला, इथं एंटर झाला तो या सरफेसवरती कोणत्या तरी एका पॉईंटला, मग तो इथंच थांबणार नाही ना, तो प्रिझममध्ये जाईल. मग प्रिझममध्ये गेल्यानंतर त्याचं 7 रंगांमध्ये काय होईल, तर डेव्हिएशन होईल, सेपरेशन होईल. मग सेपरेशन झाल्यानंतर सुद्धा तो प्रिझममध्ये राहणार नाही, लाईट प्रिझममधून बाहेर येणार आहे, बरोबर आहे. आणि बाहेर आल्यानंतर आपल्या रेटिनावरती ज्यावेळेस हा लाईट इन्सिडंट होईल त्यावेळेस मला कळणार आहे की प्रिझमच्या मदतीने लाईटचं काय झालं आहे, तर डिस्पर्शन झालं आहे. कळतं ना तुम्हाला? मग इथं लाईटचा स्पीड जास्त, प्रिझममध्ये एंटर झाल्यानंतर लाईटचा स्पीड कमी, म्हणून काय होतं आहे, तर बेंडिंग होतं आहे. आणि प्रिझममधून बाहेर येत असताना पुन्हा लाईट रेचा काय होतो आहे, तर स्पीड वाढतो आहे. आणि लाईटचा स्पीड वाढल्यानंतर पुन्हा काय होतं आहे, तर लाईट रेचं बेंडिंग होतं आहे. पण इथं बेंडिंग होत असताना फक्त एका लाईट रेचं होत नाही, तर त्यांच्या 7 रंगांचं होतं, वेगवेगळ्या रंगांचं सेपरेशन आपल्याला दिसतं ज्यावेळेस लाईट प्रिझममधून काय येतोय, बाहेर येतोय. ठीक आहे, मग बघा इथं स्क्रीन आहे, म्हणजे इथं आपण आहोत, आपण पाहतोय प्रिझममधून बाहेर पडलेला लाईट. व्हाईट लाईट आला, आतमध्ये रिफ्रॅक्ट झाला, आतून पुन्हा बाहेर आला. जर इथं ग्लास असता तर मला नुसता एकच लाईट रे दिसला असता, पण इथं तसं नाही आहे. इथं मला 7 वेगवेगळे रंग दिसतील. का, तर प्रिझमच्या मदतीने आपण व्हाईट लाईट त्याच्या कन्स्टिट्युएंट कलरमध्ये काय करतोय, सेपरेट करतोय. आणि असं होत असतानाच आपण म्हणतोय की लाईटचं काय होतंय, डिस्पर्शन होतं. ठीक आहे, मग बघा
इथं लाईटचं बेंडिंग झालं, इथं बेंडिंग झालं, इथं बेंडिंग झालं, इथं बेंडिंग झालं. तुम्हाला कळतंय जर सरळ गेला असता तर मी असं डॉटेड लाईनने दाखवला तो निघून गेला असता पुढे. मग इथंपर्यंत आला लाईट रे. बघा आता 1 2 3 4 5 6 7 हे 7 रंग इथं त्यांचं सेपरेशन झालं आणि प्रिझममध्येच ते ट्रॅव्हल होत असताना ते प्रिझमच्या इथंपर्यंत आले, ह्या एंडपर्यंत आले. हा लाईट रे इथंपर्यंत आला, हा इथंपर्यंत आला, हा इथंपर्यंत, हा इथंपर्यंत, हा इथंपर्यंत, इथं आणि इथं. ठीक आहे. मग आता इथून ते बाहेर येणार आहेत, प्रिझममधून ते बाहेर येणार आहेत, म्हणजे डेन्सर मीडियममधून पुन्हा ते कुठे येणार आहेत तर रेअरर मीडियममध्ये येणार आहे. आणि असं होत असताना सुद्धा तुम्हाला माहिती आहे की आता प्रिझममध्ये लाईटचा स्पीड कमी होता आणि बाहेर येत असताना लाईटचा स्पीड काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे पुन्हा लाईट रेचं बेंडिंग होणार आहे, हो की नाही. मग इथं बघा, हा पहिला लाईट रे बाहेर आला, इथं तुम्हाला दिसतोय का बेंड झाला. जर सरळ गेला, बेंड नसता झाला किंवा त्याचा स्पीड जर तोच राहिला असता, कॉन्स्टंट राहिला असता तर असा हा सरळ निघून गेला असता ना. तसं होत नाही आहे, पण स्पीड वाढतोय म्हणजे लाईट रेचं काय होतं, बेंडिंग होतंय. आणि हा बेंड झालेला लाईट रे प्रिझममधून बाहेर येतोय आणि स्क्रीनवरती इथं इन्सिडेंट होतोय. स्क्रीन म्हणजे आपण एक व्हाईट पेपर इथं घेऊन थांबू शकतो की त्या व्हाईट पेपरवरती आपल्याला हे 7 रंग सहज ऑब्झर्व करता येणार. हा दुसरा लाईट रे सुद्धा बघा बेंड झाला आणि इथं आला. हा तिसरा बेंड झाला, इथं आला. चौथा, 5वा, 6वा आणि 7वा. पहिला जो रंग आपल्याला दिसतो तो आहे रेड, ऑरेंज, येलो. चौथा आहे ग्रीन, 5वा आहे ब्ल्यू, 6वा आहे इंडिगो आणि 7वा आहे व्हायोलेट. ठीक आहे. पण मग आपल्या डोळ्यांना किंवा आपल्या मेंदूला समजत नाही आहे की असं काही होतं इथं, की इथं लाईटचा स्पीड काय झाला आहे, कमी झाला आहे, बाहेर येत असताना स्पीड वाढला आहे. असं आपल्या डोळ्यांना नाही समजणार आहे, आपल्या मेंदूला ते समजत नाही आतमध्ये झालेला फिनॉमिना. मग आपल्याला काय वाटतं की हाच लाईट रे येत असताना कुठून आला आहे तर इथून आला आहे असं वाटतं आपल्याला. असं आपण इमॅजिन करतो, आपला मेंदू तसं इमॅजिन करतो आहे की हा लाईट रे कुठून आला असेल तर इथून आला असेल. हा येलो कुठून येतोय तर इथून येतोय. म्हणजे मी काय केलं तर हेच जे लाईट रे आहेत हे ते सरळ मागच्या बाजूला वाढवलेत, एक्सटेंड केले. तुम्हाला डायग्राम काढत असताना लक्षात येईल की इथून हे 7 असे बेंड करायचे, इथून अजून बेंडिंग करून लाईट बाहेर दाखवायचा आणि इथं आलेला जो लाईट रे तोच काय करायचा तर मागच्या बाजूला एक्सटेंड करायचा. म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला असं वाटतंय की रेड इथून आलाय, ऑरेंज इथून आलाय, येलोसुद्धा इथून, ग्रीन इथून, ब्ल्यू इथून, इंडिगो इथून आणि व्हायोलेटसुद्धा कुठून येतोय तर इथून येतो. आणि तुम्हाला माहिती आहे तो लाईट इथून आलेला नाही आहे, तो लाईट कुठून येतोय तर इथून येतोय. ठीक आहे. मग आपल्याला असं वाटतं किंवा आपण असं इमॅजिन करतोय की लाईट येतो आहे इथून. ठीक आहे. मग आता अशा सिच्युएशनमध्ये लाईटचं डेव्हिएशन झालं ही गोष्ट तर तुमच्या लक्षात येतेच आहे की लाईट बेंड होतोय. प्रिझममध्ये ज्यावेळेस तो एंटर झाला त्याही वेळेस तो बेंड झाला आणि प्रिझममधून बाहेर येणार आहे त्याही वेळेस तो काय होणार आहे तर बेंड होणार आहे. आणि अशा सिच्युएशनमध्ये तो व्हाईट लाईट स्वतःच्या ओरिजिनल पाथपासून किती अँगलने डेव्हिएट झाला किंवा त्याच्या मूळ मार्गामध्ये आणि बदललेल्या मार्गामध्ये किती डिग्रीचा अँगल तयार झाला हे जाणून घ्यायची उत्सुकता आपल्याला असेल ना. म्हणून आपण शोधायचा अँगल ऑफ डेव्हिएशन. हा अँगल ऑफ डेव्हिएशन डेल्टाने रिप्रेझेंट केला जातो. असा रिप्रेझेंट करायचा. बघा असा. डेव्हिएशन म्हणजे फरक, डेव्हिएशन म्हणजे डिफरन्स. स्मॉल डीने सुद्धा दाखवला जातो, काही वेळेस तो डेल्टाने दाखवला जातो. इथं मी डेल्टाने दाखवलेला आहे. डेल्टा असा डी काढायचा, असं करायचं. ठीक आहे. मग बघा व्हाईट लाईट कुठंच पाथ न चेंज करता जर सरळ प्रिझममध्ये एंटर झाला, प्रिझममधून पण बाहेर आला तो जो सरळ निघून गेला असता. पण इथं मला कळतं की ॲक्च्युली लाईट काय झाला आहे, डेव्हिएट झाला. मग आता रेड लाईट ओरिजिनल पाथपासून किती अँगलने डेव्हिएट झाला तर ओरिजिनल पाथ हा झाला ना, हा. आणि इथं आहे रेड लाईट. मग हा जो अँगल तयार होईल तो काय झाला, डेल्टा आर. इथं मी लिहिला आहे डेल्टा ओ. ओ स्टँड्स फॉर ऑरेंज. ऑरेंज लाईट त्याच्या ओरिजिनल पाथपासून किती अँगलने बेंड झाला म्हणून मी इथं काय लिहिला तर डेल्टा ओ. तसंच आता येलोचं करायचं असेल तर मी असं करील ना, हां, आणि मी रिप्रेझेंट करील याला डेल्टा वाय. म्हणजे येलो हा लाईट त्याच्या ओरिजिनल पाथपासून किती अँगलने डेव्हिएट झाला
ठीक आहे. अजून मी एक्सटेंड केला तर इथं बघा अगदी व्हायोलेटपर्यंत आपल्याला येत आहे. डेल्टा व्हीने आपण रिप्रेझेंट करूया की ओरिजिनल पाथपासून व्हायोलेट लाईटचा जो व्हायोलेट रे होता तो किती अँगलने डिव्हेट झाला, तो मी कशाने रिप्रेझेंट करते तर डेल्टा व्हीने रिप्रेझेंट करते. आणि याला काय म्हणायचं आपण तर अँगल ऑफ डेव्हिएशन. ठीक आहे, अँगल ऑफ डेव्हिएशन. डेव्हिएशन म्हणजे काय, फरक डिफरन्स. मूळ मार्गात आणि बदललेल्या मार्गामध्ये की जो आपल्याला दिसतोय त्याच्यामध्ये किती फरक आहे, तर तो आपण कशाने फाइंड आउट करतोय तर ह्या अँगलने, की ज्याला आपण म्हणतोय अँगल ऑफ डेव्हिएशन. इथं असेल डेल्टा आर म्हणजे अँगल ऑफ डेव्हिएशन फॉर रेड लाईट, अँगल ऑफ डेव्हिएशन फॉर ऑरेंज लाईट, अँगल ऑफ डेव्हिएशन फॉर येलो कलर अँड अँगल ऑफ डेव्हिएशन फॉर व्हायोलेट कलर. ठीक आहे. इथं बघा बरं, वेन ए बीम ऑफ लाईट इज अलाव टू पास थ्रू प्रिझम. एक व्हाईट लाईटचा बीम किंवा रे ऑफ लाईट आपण प्रिझममधून जाऊ दिला. इट इज फाउंड दॅट बीम इज नॉट ओनली डेव्हिएटेड. मी असं पाहिलं की हा जो रे ऑफ लाईट आहे तो फक्त बेंड नाही झाला, ओरिजिनल मार्गापासून तो डेव्हिएट नाही झाला, तर इथं अजून एक फिनॉमिनॉन घडून आला. तो म्हणजे काय, ऑल्सो स्प्लिट इंटू 7 डिफरंट कलर्स. तो फक्त डेव्हिएट होत नाही, नॉट ओनली डेव्हिएटेड बट ऑल्सो स्प्लिट इंटू 7 डिफरंट कलर. तो त्याच्या कन्स्टिट्युएंट कलरमध्ये म्हणजे व्हाईट लाईटला तयार करणाऱ्या 7 रंगांमध्ये त्याचं काय झालं तर विभाजन झालं. व्हायोलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड असे ते रंग होते. जर शॉर्ट फॉर्ममध्ये लक्षात ठेवायचं असेल तर VIBGYOR असं तुम्हाला लक्षात ठेवता येईल. द बँड ऑफ 7 कलर्स इज फॉर्म ड्यू टू द प्रिझम इज कॉल्ड ॲज स्पेक्ट्रम. मग इथं जो मिळाला तुम्हाला, इथं जे 7 रंग तुम्हाला मिळाले, ऑब्झर्व करायला मिळाले, तो काय आहे तर कलर स्पेक्ट्रम आहे, रंगांचा स्पेक्ट्रम आहे. द बँड ऑफ 7 कलर्स, कलरचा एक असा बँड की ज्या बँडमध्ये 7ही रंग प्रेझेंट असतील, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो अँड व्हायोलेट, त्याला तुम्ही काय म्हणायचं तर स्पेक्ट्रम म्हणायचं. आणि हा स्पेक्ट्रम आपण कोणाच्या थ्रू ऑब्टेन केलेला आहे, प्रिझमच्या थ्रू ऑब्टेन केलेला आहे. आणि हा जो फिनॉमिनॉन आहे त्याला आपण काय म्हणतोय तर डिस्पर्शन ऑफ लाईट. ठीक आहे. डायग्रॅम एकदा काढून बघायची. बघा इथं जे रे आहे ही रे डायग्रॅम आहे. लाईट कुठून आला, व्हाईट लाईटसाठी सुद्धा मी रे दाखवला. आतमध्ये झालेलं जे रिफ्रॅक्शन आहे, डेव्हिएशन आहे, त्यासाठी सुद्धा मी रेचा वापर केला आहे. आणि इथून बाहेर पडणाऱ्या लाईट रेसाठी सुद्धा जे इमर्जंट रे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मी हे ॲरो हेड इथं दाखवलेला आहे. हा ॲरो हेड तुम्हाला दाखवतो की लाईट ट्रॅव्हल कुठून कुठं होतोय. ठीक आहे. म्हणून रे डायग्रॅममध्ये ॲरो दाखवणं गरजेचंच आहे आणि ते दाखवायचे. ॲटलिस्ट एकदा तुम्ही हे डायग्रॅम ड्रॉ करून बघाल मग तुमच्या लक्षात येईल की ही डायग्रॅम ड्रॉ करणं अतिशय सोपं आहे, की ज्याच्यामध्ये आपण डिस्पर्शन ऑफ व्हाईट लाईट थ्रू प्रिझम काय करू शकतोय तर रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे. अशी अपेक्षा करते की आज मी जेवढं काही तुम्हाला शिकवलं ते समजलं असेल. डिस्पर्शन ऑफ लाईटमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे किंवा डिस्पर्शन ऑफ लाईट काय आहे याचा अंदाज तुम्हाला आलेला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूयात अँगल ऑफ प्रिझम. अँगल ऑफ प्रिझमसाठीचा एक फॉर्म्युला आहे, तो आपल्याला ऑब्टेन करायचा आहे. आपण ते काम आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये करूयात. ठीक आहे. तोपर्यंत टेक केअर, बाय.